मामांची मेंढी तिच्या पायाला विशेष अशी सिद्धी प्राप्त आहे आणि ते 12ही महिने 12ही काळ पूर्ण जगामध्ये भ्रमण करत असते। आणि श्री संत सद्गुरू बाळू मामांनी सांगितलंय की मी माझ्या देवळात आहे, परंतु मी माझ्या मेंढींमध्ये सुद्धा असतो। कारण की तुम्हाला जर माझी सेवा करायची असेल तर मी तुम्हाला नक्कीच मेवा देणार आहे आणि तो मेवा मी तुम्हाला जेव्हा देईल की तुम्ही जेव्हा माझ्या मेंढी माऊलीची चारा पाण्याची सोय कराल तेव्हा तुम्हाला देईल। आणि माझी मेंढी ज्या शेतात काही थोडंफार तुमच्या शेतात येऊन खाऊन जाईल, पाणी वगैरे पिऊन जाईल, तर मी तुम्हाला बळभरून 17 पोती धान्य त्यावर्षी दिल्याशिवाय राहणार नाही, असा त्यांचा शब्द आहे। म्हणजे मी तुम्हाला खाली हात ठेवणार नाही, मी काही ना काही ठेवून जाईल। कारण की श्री संत सद्गुरू बाळू मामा यांची महती अशी काही आहे की त्यांचं म्हणणं आहे, कोणी माझ्यासाठी 1 रुपया खर्च करेल तर मी त्याला 100 रुपये नक्की देत असतो। कोणी माझ्यासाठी 100 रुपये दिले तर मी त्यांना 1000 रुपये नक्की देत असतो। आणि त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे। आम्ही पण एक सेवेकरी आहेत, आपल्या महाराष्ट्रातले खानदेशातलेच आम्ही सेवेकरी। या ठिकाणी आमची आज 5 दिवसाची सेवा कंप्लीट करून उद्या आम्ही आमच्या घरी जाणार आहोत। बघा आता या गावामध्ये, या शिवारामध्ये जिथे जिथे या मेंढी माऊलीचा पाय लागलेला आहे या ठिकाणी तिची भरभराट झालेली आहे, असं आमच्या अनुभवावरून सांगतो। कारण की आमच्या भागात ही मेंढी माऊली मागच्या वर्षी येऊन गेली आणि या वर्षात खरोखर उत्पन्नात आणि पावसात सुद्धा आम्हाला फरक जाणून आला होता। श्री संत सद्गुरू बाळू मामांनी सांगितलंय की माझ्या तळावर जो करेल सेवा मी त्याला नक्कीच देईल मेवा, माझ्या तळावर जो करेल चाकरी मी त्याला देईल पोटभर भाकरी। आणि माझा जणू काही हा उघड्यावरचा एक प्रकारे हा सोहळा आहे, उघड्यावर आहे। तर याच्यामध्ये माझ्या मेंढी माऊलीला कोणी त्रास दिला त्याला सुद्धा मी कधी सोडणार नाही, तर असे त्यांचे बोल आहेत। म्हणून या शक्यतो या मेंढी माऊलीची सेवा आपण करून घ्यायची। कारण की ह्या गावाहून त्या गावावर, त्या गावाहून त्या गावावर असे हे जात राहतात। उद्या पण इथून पालखी पुढच्या गावासाठी